तर आरोपपत्रातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच आहे। आरोपपत्रात एकूण 8 आरोपींचा समावेश करण्यात आला। आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख करण्यात आला। तर खंडणीच्या वादातूनच हत्या झाल्याची माहिती समोर येते। 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली। 6 डिसेंबरला मसाजोनमध्ये अवादा कंपनी खंडणीच्या मुद्द्यावरून वाद झाला। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबात कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाले। हे आपण आरोपपत्रातले मुद्दे पाहतोय। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला। आरोपपत्रात एकूण 8 आरोपींची नावं आहेत। ते नेमके कोण कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचं म्हटलंय। तर विष्णू चाटे, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार अशा 8 जणांची नावं आहेत। तर काहींची नावं वगळल्याची सुद्धा आता माहिती समोर येते। पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचा एक उल्लेख करण्यात आलाय, ते म्हणजे वाल्मिक कराडच या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं म्हटलेलं आहे। आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख आहे। 5 गोपनीय साक्षीदारांचा जबाब घेण्यात आला आणि त्या जबाबामध्ये कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली।